नमस्कार मंडळी अजितदादा पवार यांना कर्जमाफीच्या संदर्भात एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय होणार? तर अजितदादा यांचं उत्तर गमतीशीर आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर अजितदादा पवार पूर्णपणे संतापले होते। नेमके ते काय म्हणाले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार। मंडळी, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर मग खरंच चॅनलला सबस्क्राइब करा। या साईडला एक काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि एक बेल बटन सुद्धा दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करून ऑन करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट, नवीन एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच पाहायला मिळेल। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं एखाद्या वेळेस बऱ्याच प्रमाणात नुकसान होत आहे, 2007चा काळ असेल, 2008चा काळ असेल, 2009चा काळ असेल आणि जे काही सतत नैसर्गिक आपत्ती असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यापूर्वी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी देण्यात आली होती, त्या प्रमाणात बरेच काही शेतकरी यामध्ये वंचित होते। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी देण्यात आली, याही मध्ये बरेच शेतकरी वंचित होते आणि परत राज्य सरकारने जे काही कर्जमाफी द्यायची होती ती दिली नाही। परंतु विधानसभेपूर्वी परत सांगितलं, आमचं जर सरकार आलं तर मग आम्ही सरसकट 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार आहोत। आता अजितदादा पवार यांना प्रत्येक वेळेस विचारलं जाते, मागच्या वेळेस सुद्धा विचारलं गेलं होतं, एका पत्रकार बंधूंनी विचारलं होतं, एका शेतकऱ्याने विचारलं होतं, तर शेतकऱ्याने फारसं गंमतशीर असं उत्तर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलं। जेवढं पांघरून असेल तेवढंच आपण पाय पसरायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। मग खरं तर जे काही तुम्ही घोषणा करता, जे काही आश्वासन देता ते काही गमतीशीर आहे का, किंवा एखादी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याकरता तुम्ही ते आश्वासन देता का? आज जे काही महाराष्ट्राच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणात बोज आहे ते तुम्हाला आठवतं, परंतु एखादी विधानसभेत आपण निवडून येणे, मोठ्या मतदानाने निवडून येणे आणि त्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करणे हा आपला कदाचित धंदा झालेला असावा, परंतु शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। आज एखादं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं असेल, एखादी पगारवाढ असेल, आमदार खासदाराचे जे काही पेन्शन असेल ते जवळपास तुम्ही 24 हजारांनी वाढवून घेतलेलं आहे। यासाठी कोणत्या प्रकारची तुम्ही मीटिंग घेतली का? एखादा ठराव घेतला का? एखादा सर्वसामान्य लोकांचं मत घेतलं का? कोणत्याही प्रकारची तुम्हाला गरज पडली नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहात त्या पद्धतीने आता तुम्हाला महाराष्ट्राची तिजोरी दिसत आहे, त्याच्यावरती बोजा दिसत आहे। परंतु जे काय आता काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प अधिवेशन हे पार पडत होतं, पार पडल्यानंतर तुम्ही स्वतःहून त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काहीच बोलला नाही। एकीकडे जे काही पत्रकार होते त्या पत्रकारांच्या माध्यमातून विचारलं होतं की तुम्ही कर्जमाफीच्या संदर्भात काय निर्णय घेणार आहात, कर्जमाफीचा विषय का बोलत ना, कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही का सांगत ना, असा पत्रकार बंधूंच्या माध्यमातून काही प्रश्न विचारला होता। तर अजितदादा पवार पूर्णपणे संतापले होते। अजितदादा पवार म्हणत होते की आताच आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही नेहमी तेच प्रश्न घेऊन येता, नेहमी त्याच गोष्टी विचारता, आमच्याकडे सध्या जोपर्यंत पैसे उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही या विषयावरती बोलणार नाही। परत मी सांगतोय, जे काही महाराष्ट्राची तिजोरी असणार आहे त्याच्यावरती मोठा बोजा येणार आहे, ती परतफेड करण्याकरता मोठ्या प्रमाणात पैसे उचलणं लागणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून परत केंद्र सरकारला मागणी केली जाईल आणि त्यानंतर हे कर्जमाफीच्या संदर्भात जे असेल काही विषय असेल त्याच्यावरती आपण पुढे विचार करू, अशा पद्धतीने अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्या पत्रकाराला काही माहिती देण्यात आली होती। मग खरं तर जे काही कर्जमाफीचा प्रश्न असेल हा गंभीर होत चाललेला आहे। शेतकऱ्यांकडे आता पैसा उपलब्ध नाही, शेतकऱ्यांकडे सोयाबीनचे जे काही भाव असतील ते मोठ्या प्रमाणात घसरले होते, तुमच्या तुरीचे सुद्धा भाव घसरले आहेत, हरभऱ्याचे सुद्धा भाव घसरले आहेत। मग शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज भरायचं कसं, असाही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो। एखादा शेतकरी मेल्यानंतर तुम्ही 1.5 लाख दिल्यापेक्षा त्याला जगण्याकरता कुठेतरी 5-50 हजाराची मदत दिली तर मग तुमचं काय बिघडतंय? एखादा आमदार खासदाराची जर पगार वाढवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विचार घ्यायची गरज नाही, एखादी बजेट सुद्धा मांडायची गरज नाही। तुम्ही तुमचे बसता त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचं जे काही बैठक होते त्याच्यात तुम्ही जे काही कायदा असेल, जी काही माहिती असेल ती पूर्ण मांडल्या जाते आणि एकाच विषयावरती कोणत्याही प्रकारची विरोध होत नाही, कोणत्याही प्रकारची बाजू मांडल्या जात नाही आणि तुम्ही तो ठराव पास करता आणि तुमची जे काही 24,000 रुपये असेल वार्षिक मानधन ती वाढवून घेता। खरं तर मग तुम्हाला ACI सरकारचे फोनचं बिल असेल, तुमचं लाईट बिल असेल, त्या ठिकाणी पेट्रोलचा खर्च असेल, डिझेलचा खर्च असेल, मोटरसायकलचा खर्च असेल, हे तर खरं तर तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीतून आणि जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या पैशातून खर्च करता। मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जर बोलायचं झालं तर मग त्याविषयी तुम्हाला बोलायला जमत नाही, किंवा कर्जमाफी जर करायची मग त्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत अशा कारणं दाखवत तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करता। या संदर्भात जे काही शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा जागृत व्हायला पाहिजे। बरेच शेतकरी सध्या आत्महत्यासारखं पाऊल उचलत आहेत, बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपोषण सुरू आहेत आणि या विषयावरती जर आपण नाही बोललो तर मग परत शेतकऱ्यांची फसवणूक होईल, शेतकरी
उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडतील। त्यासाठी आपल्याला सुद्धा सक्रिय होणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर जे काही बच्चू कडू असतील ते सुद्धा उठाव करत आहेत, त्याचबरोबर रविकांत तुपकरे असतील हे सुद्धा उठाव करत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्याला त्यांच्या पाठीशी पाठ खांद्याला खांदा लावून जर आपण कुठेतरी कर्जमाफीची बाजू मांडली तर मग खरंच निश्चित कर्जमाफी ही होऊ शकते। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा।